ठाण्यामध्ये ATSची एक मोठी कारवाई झालेली आहे। पाक इंटेलिजन्सला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। तर रवी वर्मा या 27 वर्षीय युवकाला यामध्ये अटक करण्यात आली आहे। तर गेल्या 7 महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्रातील माहिती तो पुरवत होता आणि आता उघड झालेला आहे। गुप्तहेर रवी मुरलीधरला सोमवारपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रवी वर्मा हा कळव्यातील रहिवासी आहे आणि रवी वर्मावरती गेल्या 2 महिन्यांपासून पोलीस लक्ष ठेवून होते। रवी वर्मा हा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता आणि रवी हा एक इंजिनियर होता। त्याला नौदलात सहज ॲक्सेस मिळायचा आणि याचाच फायदा घेत रवीने नौदलातील अनेक गुप्त माहिती, फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटरला पाठवलेले। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजित, खरं तर ही खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि ज्या पद्धतीने आपली ही गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली जात होती त्यामुळे अतिशय मोठं यश आपल्याला हे म्हणावं लागेल। नक्कीच आपल्या दहशतवादी विरोधी पथक त्याच पद्धतीने ठाणे स्थानिक पोलीस हे गेली 2 महिने या रवी वर्मावरती लक्ष ठेवून होते। त्याच्या सगळ्या हालचालींवरती त्यांनी विविध अधिकारी आणि कर्मचारी त्यांची नेमणूक केली होती। यातून त्याच्या संशयास्पद हालचाली ज्या लक्षात आल्या त्यानुसार रवी वर्मा मुंबईतील एका खाजगी कंपनीत कामाला होता, ज्या कंपनीमध्ये नौदलाच्या काही सर्व्हर रूमचे किंवा काही विविध अतिसंवेदनशील जो भाग आहे त्या भागातले काही उपकरणं आणि काही सर्वे रिपोर्ट तयार करण्याचं काम व्हायचं। तिथं त्याकरता वारंवार त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना नौदलाच्या विविध गुप्त भागामध्ये आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये तिथं त्यांना व्हिजिट करायला लागायची, रिपोर्ट तयार करायला लागायचे आणि ते काम इंजिनियर असल्यामुळे, त्या कंपनीत असल्यामुळे रवी वर्मावरती होतं आणि रवी वर्माने याचा फायदा घेत त्याला नौदलमध्ये थेट जो ऍक्सेस होता त्या ऍक्सेसचा फायदा घेत नौदलातल्या अनेक महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील ज्या गोष्टी आहेत, चार्ट्स आहेत, त्याचे फोटो व्हिडिओ काढून व्हॉट्सअपद्वारे पाक इंटेलिजन्स जो ब्युरो आहे त्यांचा, जो पाकिस्तानचे इंटेलिजन्स यंत्रणा आहे त्याला पाठवल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये एका सोशल मीडिया अकाउंटवरून रवी वर्माची एका मुलीची ओळख झाली होती। हळूहळू त्या मुलीच्या बोलण्यामध्ये आणि तिने केलेल्या कृत्यामध्ये हा इतका अडकत गेला की याचा शेवटी हनी ट्रॅप झाला आणि त्या मुलीने त्याला जे सांगितलं ते त्याला करावं लागलं। त्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवत असताना पोलिसांना लक्षात आलं की समोरची ती मुलगी नसून पाकिस्तानचं इंटेलिजन्स जे आहे त्यातला एक बडा अधिकारी जो आहे तो मुलगी म्हणून रवी वर्माशी चॅटिंग करायचा, व्हिडिओ कॉल करायचा आणि त्यातून ही सगळी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट त्याच्यावरती कारवाई करत त्याला अटक केलेली आहे। 2 महिन्यापूर्वी देखील याच प्रकरणी रवी वर्माची चौकशी झाली होती आणि त्याला सोडून दिलं होतं, पण त्यानंतर देखील त्याचे कृत्य सुरू होते। यामुळे पोलिसांनी आता कठोर कारवाई करत त्याला अटक केलेली आहे। या रवी वर्मा बरोबर आणखीन 2 जण असण्याची शक्यता दहशतवादी विरोधी पथकानं वर्तवलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर अगदी अजित, त्यामुळे खरं तर 2 महिन्यापासून पाळत ठेवून पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।